नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता ड्रोन योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्याचे अर्ज सुद्धा सुरू आहेत। राज्य सरकारकडून तुम्हाला ड्रोन घेण्यासाठी सबसिडी सुद्धा दिली जाते। मित्रांनो, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर याची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी घरी बसल्या महा-डीबीटी योजनेच्या साइटवरती येऊन तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये अर्ज करू शकतात। संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो। तर सगळ्यात पहिल्यांदा गुगलवरती तुम्हाला महा-डीबीटी फार्मर असं नाव टाकायचं आहे। महा-डीबीटी फार्मर असं नाव टाकल्यानंतर तुमच्या समोर पहिलीच लिंक ओपन होईल, तुम्ही पाहू शकता तिथं। तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर महा-डीबीटीचं जे काही पोर्टल आहे तर हे इथं ओपन झालेलं आहे। आता इथं तुम्हाला जी भाषा पाहिजे तर ती तुम्हाला इथं निवडायची आहे। मराठी पाहिजे असेल तर तुम्हाला इथं बघा कोपऱ्यामध्ये मराठी देण्यात आलेली आहेत। जर इंग्लिश पाहिजे असेल तर तुम्ही इथं इंग्लिश निवडू शकता, शक्यतो मराठीच निवडा। फॉर्म भरण्यासाठी अतिशय सोपं जाईल। आता इथं काय करायचं आहे, तुम्हाला खाली यायचं आहे। इथं बघा अर्जदार लॉगिनचा ऑप्शन आहे, तर इथं मी थोडंसं झूम करतो, तुम्हाला व्यवस्थित दिसेल। तर मित्रांनो, इथं बघा अर्जदार येथे लॉगिन करा। तर या ठिकाणी दोन पर्याय देण्यात आलेले आहेत, वापरकर्ता आयडी आणि आधार क्रमांक। तर या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने तुमचं लॉगिन करू शकतात। वापरकर्ता आयडी, तुम्हाला जर तुमचा आयडी पासवर्ड माहित असेल तर तुम्ही त्यांनी करू शकतात। जर माहित नसेल तर तुम्हाला इथं सिंपल आधार क्रमांक यावरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली OTP या नावावरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, तुमच्या जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही इथं वापरकर्ता आयडी हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतात, परंतु त्याच्यासाठी तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड जे काही असेल तर ते तुम्हाला इथं तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर तुम्ही अजूनपर्यंत या साइटवर जर नोंदणीच केलेली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल खाली यायचं आहे। इथं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या नावावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला तुमची नवीन नोंदणी करायची आहे। परंतु तुम्ही जर या अगोदर ट्रॅक्टर अनुदानासाठी, कांदा चाळीसाठी, ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा काही कृषी यांत्रिकीकरणासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमची इथं नोंदणी ऑलरेडी झालेली आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं आधार क्रमांक या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर इथं OTP या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं आधार क्रमांक आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथं पाठवा, OTP पाठवा या नावावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावरती एक OTP पाठवला जाईल, तर तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर OTP तपासा या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे इथं पेज ओपन होईल। तर इथं तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड आणि नवीन पासवर्ड जे काही आहे तर ते तुम्हाला इथं मागितलेलं आहे। अपडेट करायचं ऑप्शन आलेला आहे। तुम्हाला जर तुमचं इथं पासवर्ड अपडेट करायचं असेल तर तुम्ही अपडेट करू शकता। जर नसेल करायचा तर तुम्हाला इथं सिंपल काय करायचं आहे, मुख्य पृष्ठ या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे इथं अर्ज करण्यासाठी ऑप्शन येईल। तर इथं तुम्ही बघू शकता विभागाचे नाव आणि इथं समोर क्रिया दाखवण्यात आलेली आहेत, अर्ज करा। तर क्रियाच्या खाली अर्ज करा या नावावरती तुम्हाला अर्ज करा या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे हे पेज ओपन होईल, तुम्ही इथं पाहू शकतात। आता इथं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे बघा, इथं तुम्हाला आता ऑप्शन निवडायचा ऑप्शन आलेला नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं कोपऱ्यामध्ये 3 डॉट दाखवितं, व्यवस्थित लक्ष द्या। इथं कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसतात, तर त्यावरती यायचं आहे। खाली इथं यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं तुम्हाला डेस्कटॉप साइट नावाचा एक ऑप्शन आहे, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे हे पेज इथं ओपन होणार आहे, तुम्ही पाहू शकतात। इथं तुम्हाला बाबी निवडायचं ऑप्शन आलेला आहे, म्हणजे तुम्हाला आता इथं अर्ज करता येणार आहेत। तुम्ही जोपर्यंत इथं हा डेस्कटॉप साइट नावाचा ऑप्शन निवडत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं बाबी निवडायचं ऑप्शन येत नाहीत। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, इथं डेस्कटॉप साइट नावाचा हा ऑप्शन इथं चेकबॉक्स लावायचे आहेत। त्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला इथं ड्रोनसाठी अर्ज करायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं कृषी यांत्रिकीकरणामध्ये बाबी निवडायचं ऑप्शन आहे, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। तर इथं खाली भरपूर ऑप्शन सुद्धा देण्यात आलेले आहेत, तुम्ही पाहू शकतात। सिंचन साधने व सुविधा, बियाणे, खते, औषधे, फलोत्पादन, सौर कुंपण, भरपूर असे ऑप्शन देण्यात आलेले आहेत। परंतु आपल्याला ड्रोनसाठी अर्ज करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कृषी यांत्रिकीकरणाच्या समोर इथं बाबी निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अर्ज भरण्यासाठी काही असे ऑप्शन ओपन होतील। तर इथं मुख्य घटक निवडायचा एक ऑप्शन आलेला आहे, मी थोडंसं झूम करतो, तुम्हाला व्यवस्थित दिसेल इथं। तर इथं मुख्य घटक निवडायचा ऑप्शन आलेला आहे। तर इथं आपल्याला काय करायचं आहे, भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तपशीलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथं तुम्ही वरून दोनपैकी एक कोणताही ऑप्शन इथं सिलेक्ट करू शकतात। दोन्हीपैकी एक कोणताही जरी ऑप्शन सिलेक्ट केला तरी तुम्हाला इथं चालणार आहेत। त्यानंतर इथं बघा यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, किसान ड्रोन लहान व मध्यम हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथं बाकीची सर्व माहिती ऑटोमॅटिकली येईल। त्यानंतर इथं तुम्हाला एक चेक बॉक्स लावायचे आहेत, इथं तुम्ही पाहू शकतात, इथं झूम केलेला आहे।
मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र वगैरे इथं त्यांचे काही ज्या नियम अटी आहेत तर त्याची इथं तुम्हाला चेकबॉक्स लावायचे आहेत. इथं चेकबॉक्स लावल्यानंतर तुम्हाला इथं खाली सिंपल जतन करा या नावावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जतन करा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवलं जाईल घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहेत. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? जर असेल तर तुम्ही यस म्हणायचं आहे, जर नसेल तर नो म्हटले तरी चालेल. मित्रांनो इथं खाली तुम्ही जी काही बाब निवडलेली आहे तर ही तुमच्या समोर इथं ऍड झालेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता. तुम्हाला जर ती डिलीट करायची असेल तर तुम्ही इथं ती डिलीट सुद्धा करू शकतात. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मेनूवर जा या नावावरती क्लिक करायचं आहे. मेनूवर जा या नावावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्या समोर असं पेज ओपन होईल. तर इथं बघा एक अर्ज सादर करा या नावाचा ऑप्शन आहे. तर तुम्हाला अर्ज सादर करा या नावावरती क्लिक करायचं आहे. आपण फक्त बाब निवडलेले आहेत, आपला अर्ज अजून सबमिट झालेला नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं अर्ज सादर करा या नावावरती क्लिक करायचं आहे. आता अर्ज सादर करा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं ओके म्हणायचं आहे. त्यानंतर इथं पहा या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे प्राधान्य क्रमांक देण्यासाठी ऑप्शन येतील. तर तुम्हाला इथं ड्रोनसाठी 1 नंबर द्यायचा आहे. त्यानंतर बाकीच्या सोयीनुसार तुम्हाला जसे नंबर द्यायचे आहेत तर तसे प्राधान्य तुम्ही इथं देऊ शकतात. तुम्हाला हे सर्व प्राधान्य क्रमांक एक सोयीनुसार लावायचे आहेत. त्यानंतर इथं एक चेकबॉक्स लावायचे आहेत आणि अर्ज सादर करा या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही इथं अर्ज सादर करा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय दाखवत आहेत, आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे. तर तुम्हाला इथं सिंपल ओके म्हणायचं आहे. इथं तुम्ही ओके म्हटल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल. तर तुम्हाला इथं पेमेंटचं ऑप्शन येईल. आता तुम्ही जर या अगोदर जर अर्ज केलेले असतील ट्रॅक्टर अनुदानासाठी किंवा कांदा चाळ, ठिबक सिंचन, तुषार सिंचन कशासाठी जर तुम्ही अर्ज केलेले असतील तर तुम्हाला इथं पेमेंट मागितलं जाणार नाहीत. तुमचा अर्ज डायरेक्ट सबमिट होईल. परंतु तुम्ही जर अजूनपर्यंत इथं अर्ज पहिल्यांदाच केला असेल तर तुम्हाला इथं अर्जाची फी मागितली जाईल. तुम्हाला इथं 23 रुपये चलन करायचे आहेत. इथं तुम्हाला अर्जाची प्रलंबित फी या नावावरती क्लिक करून तुम्ही इथं चलन भरू शकतात किंवा तुम्हाला डायरेक्ट सिंपल याचा चलन भरण्याचा ऑप्शन येईल. आता तुम्हाला जर चलन भरायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे काही असेल तर तुम्ही त्यांनी इथं पेमेंट करू शकता. UPI ID वगैरे, फोनपे, गुगल पे ज्यांनी पाहिजे तुम्हाला त्यांनी तुम्ही इथं पेमेंट करू शकतात. मी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे तर त्यामुळे मी इथून पुढे तुम्हाला दाखवू शकत नाही कारण पेमेंट झालेलं. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या ड्रोनसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला जर ड्रोन फवारणीसाठी अर्ज करायचा असेल तर अगदी सोपं आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी घरी बसल्या ड्रोनसाठी अर्ज करू शकता. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया असेच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.